ते अचानक आले घरी आणि मी तर सिरियलच बघत होते. कुणाच्या तरी घरी म्हणजे आपला जो फॅन वर्ग आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांचे चेहरे बघायचे की कसे फुलतायत किंवा रिॲक्ट होत आहेत. ते आल्यामुळे ते आता मिस झालं माझं. त्यांच्यामुळे ते आता मला पुन्हा रिपीट संध्याकाळी बघावं लागेल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. म्हणजे कसं असतं, एखादी मालिका प्रेक्षक बघत असतात, त्यांना ती आवडत असते आणि ते त्याच्यामध्ये रमून जातात. पण जर त्याच प्रेक्षकांना त्या कलाकारांसोबत, त्या मालिकेतल्या त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत जर ती मालिका पाहायची संधी मिळाली तर काय गंमत घडते बघायचे. चला दाखवतो. आता ब्रेक झालाय, आपण थोड्याशा गप्पा मारूया. मला सांगा, आमची सिरियल सखा माझा पांडुरंग रोज बघता तुम्ही? हो, आवडते तुम्हाला? खूप आवडते. बाबाजी नाही आवडत, सासूबाई नाही आवडत. आवडतात ना बाबाजी. त्यांना आवडते. सर्वात कोण नाही आवडत तर नागोजी. त्यांना ते करावंच लागतं. तिथे तसा रोल करावाच लागतो. म्हणजे नाहीच आवडायला पाहिजे ना तो. सारखा त्रास देऊ शकतो. म्हणजे जास्त कुठलं कॅरेक्टर आवडतं तर आमची सखू आवडते. वा वा वा. आता समोर येत म्हटल्यानंतर आम्हाला बोलावंच लागेल. नाही तो म्हणजे आवडतं आम्हाला. वा. नाही आमच्याकडे. पण ही पावती आहे रे तुझ्यासाठी, कॉम्प्लिमेंट आहे तुझ्यासाठी. तुम्ही आम्हाला तिथे बघता, आम्ही तुम्हाला ते बघताना आम्हाला बघायचं होतं तुम्हाला. तुमच्या तुम्ही reactions. कशा दिसता. आम्हाला म्हणजे अजूनही खरं वाटत नाही की तुम्ही आमच्या समोर बसलात. आम्ही एक छोटेसे प्रश्न काही विचारू. विचारा. नागोजीच्या गुरुचं नाव काय? शिंगरोबा. हा? ओ, शिंगरोबा. जिंगरोबा. बरोबर बरोबर. 5 मार्क. पुढचा प्रश्न. नवीन एक आपले याचं नाव काय? छोट्या बाळ आहे त्याचं नाव? यमुनेच्या बाळाचं नाव काय? माझ्या नातवाचं नाव काय? अच्छा, तुमच्या नातवाचं. छोटं बाळ आहे ना आमच्याकडे, शंभू. शंभू बाळ. शंभू बरोबर, बाळ. शंभू बाळ. म्हणजे तुम्ही सिरियल बघता आमची. हा. फक्त बघ. 10 मार्क्स होता. 10 मार्क्स. अजून पुढचा तुझा आहे काही? सखूला कोण नाही आवडत तिथे सिरियल मध्ये? आणि 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 कोण? आणि 3 जण आहेत. एक जण सांगितला तुम्ही. तुमच्या सासूबाई. अजून सासूबाई तुला आवडत नाही? सिरियल मध्ये म्हटलं ना. पण सिरियल मध्ये पण तुला सासूबाई आवडतात. पण कधी कधी नाही आवडत. नाही त्रास देते नाही त्रास दिल्यावर नाही आवडत. बरं, ठीक आहे. अजून जिंगरोबा. आई. हो राईट. 20 मार्क्स. तुमचं स्वागत आहे पुन्हा लोकमत फिल्मीवर. धन्यवाद. आणि तुमच्या आवडत्या प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत आणि जी तुमची मालिका बघतात, काय सांगाल? तुम्हाला तिन्ही कॅरेक्टर विषयी काय काय वाटतं ते आज बघूया आपण. तुम्हाला नेमक्या तिघांमधलं कोण कोण आवडतंय? खरं 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 बाजूला आणि कोण बसलं ते पण बघा. भीती वाटते पण बसावं लागते आता. म्हणून जरा साईडला बसली. त्यांनी वेगळीच खुर्ची घेतली. स्वतंत्र खुर्ची. स्वतंत्र. हो. काही नाही, सिरियल खूप छान आहे सखा माझा पांडुरंग. आणि कॅरेक्टर सगळ्यांचे खूप छान आहेत. जास्त भीती यांची वाटते की आमच्या सखूचं काय होईल. सासूबाईंची भीती वाटते, आमच्या सखूला खूप त्रास देतात. असं म्हणजे सगळे म्हणजे खूप म्हणजे आवड म्हणजे मग्न होतो आम्ही त्या सिरियल मध्ये. मग सखूला तरी त्रास देते मनोरमा, ते आवडतं का सखूवरती अत्याचार होतो त्याचं वाईट वाटतं? अत्याचार होतो ते वाईट वाटतं. वाईट वाटतं. हो. म्हणजे तुम्ही मनोरमाला रिलेट करता का स्वतःच्या आयुष्यामध्ये? एखादं पात्र आवडताना ना असं वाटतं की नाही मी पण अशी वागते, असं काय?
निगेटिव्ह रोल केला तर निगेटिव्हच वाटणार आपल्याला की खरं ते आयुष्यात तसे आहेत का असं म्हणजे एक वाटतं ना आपल्याला की खरोखर ते आहेत का. पण आता इथे पाहिल्यानंतर असं वाटतं हे पात्र वेगळे ते वेगळे. नाही, मग आता मालिका बघताना त्यांच्या बाजूला बसून तुमची काय भावना आहे, कसं वाटतं? भावना म्हणजे असं आता छानच वाटतं. म्हणजे मला तर शब्दच नाही बोलायला की ते अचानक आले घरी आणि मी तर सिरियलच बघत होते कारण आजचा एपिसोड खूप चांगला होता आणि ते आल्यामुळे ते आता मिस झालं माझं. त्यांच्यामुळे ते आता मला पुन्हा रिपीट संध्याकाळी बघावं लागेल. कोणाची भूमिका करायला आवडेल या मालिकेमध्ये तुम्हाला देण्यात आली तर? मला सकूची आई किंवा आजी मला कुठलाही रोल दिला तरी मी करायला तयार आहे. मगाशी बोलता बोलता बोलले त्या मनोरमेची सासू हा कारण मला नाही हा माझ्या सकोला छळलं की मी मनोरमाला छळलं मी बदला घेणार. खापर सासू. खापर सासू. बरोबर. आयुष्यात मी माझ्या सुनांना कधी त्रास देत नाही. माझ्या सुनांनी सांगावं की मी त्रास देते. मी अजिबात त्रास देत नाही. हे कॅमेरामध्ये बघून बोला. अरे नाही मी त्रास नाही देत माझ्या सुनांना. माझ्या मुलीसारखंच म्हणजे समजते सुनांना. पण मी मनोरमाला त्रास देणार कारण त्यांनी सखूला त्रास दिलाय खूप. बघा 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 अशाला बघा मनोरम आता तुम्ही माझ्या ताब्यात इथे. बरं म्हणजे आवडत आतापर्यंतच्या इतक्या एपिसोड मध्ये तुमचा आवडता लक्षात राहिलेला एपिसोड कोणता आहे? लक्षात राहिलेला आता तो आजचा जो मेन होता तो मला बघायचा होता जलसमाधीचा. तर तो आता मिस झाला. तर तो आता बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा या मग मी सांगेल. नाजदा, कसं वाटतंय आपल्या आवडत्या प्रेक्षकांसोबत बसून मालिका बघणं? तो अनुभव कसा वाटतो तुला? आयुष्यात काही गोष्टी पहिल्यांदाच करतो तेव्हा काय नाविन्य असतं ते आता म्हणजे मी पहिल्यांदाच हे असं करतोय की प्रेक्षकांच्या घरी फॅन्सच्या घरी आपल्या जायचं आणि त्यांचे चेहरे बघायचे की कसे फुलतायत किंवा रिॲक्ट होत आहेत. तर हे सॉलिड आहे, भारी आहे आणि आपलं नेगेटिव्ह कॅरेक्टर असणं आणि आपण त्यांच्या घरी जाणं खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यात. आणि नाही त्यातली मगाची गंमत तुला माहिती की नाही माहीत नाही पण त्यांनी ओवाळलं मला. जेव्हा मी त्यांना म्हटलं की आत्तापर्यंत त्यांनी नागोजीला बघून बोटं मोडली पण ओवाळण्याचा हा पहिला प्रसंग आहे. तर इट्स लाईक सद्गतीत झालो मी. म्हणजे खरं सांगायचं स्वरालीचं आणि म्हणजे त्यांचं फार जवळचं नातं दिसतं. म्हणजे बघा ना की किती त्यांना आवडते मनोरमाला, त्या किती हे करतायत. लक्ष केलंय का कपडेही आमचे सेम आहेत सगळ्यांचे. ते नोट केलंय का तुम्ही? मग रेड फॅमिली इसको बोलते टेलिपॅथी. रेड 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 रेड. स्वराली, तुला कसं वाटतंय आज आपल्या प्रेक्षकांसोबत मालिका बघताना? तुझ्या घरी आल्यासारखं वाटतंय ना? हो. किती गोड. मला खूप छान वाटतंय. म्हणजे मी पहिल्यांदाच अशी स्वतःची सिरियल बघायला दुसऱ्यांच्या घरी जाते, त्यांचे रिॲक्शन्स बघते. हे पहिल्यांदाच झालं. मला खूप आवडलं. म्हणजे आपला काय होतं तेव्हा माहिती, टीव्ही नव्हते तेव्हा आपण दुसऱ्या घरी टीव्ही बघायला जायचो. आज आपलीच मालिका बघायला आपण दुसऱ्यांच्या घरी. पण शैलाताई, मला काय म्हणायचं की आपला जो काळ होता ना, म्हणजे तुमचा काळ होता त्यावेळेला कसं टीव्ही नुकताच आला होता. चाळीमध्ये एकाचाच घरी टीव्ही असायचा आणि आपण त्यांच्या घरी सगळेजण लाईनी टीव्ही बघायला बसायचो. आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट होता, क्राऊनचा टीव्ही. येस. आणि आज तो मोमेंट आहे की आपली मालिका बघायला आपण प्रेक्षकांच्या घरी गेलो. कसं काय भावना? खूप वेगळा अनुभव आहे हा. ज्ञानेश म्हणाला तसा की पहिल्यांदाच हे आम्ही असं सगळं अनुभवतोय की कुणाच्या तरी घरी म्हणजे आपला जो फॅन वर्ग आहे त्यांच्या घरी जाऊन आपला आणि आज आमचा महा एपिसोड आहे तो बघायला जाणं आणि त्यांच्या रिॲक्शन बघणं. कारण आम्ही तिघे असे बसलो होतो, आम्ही फक्त त्यांच्याकडे बघत होतो. ते इतके त्या आमच्या मालिकेत त्या एपिसोडमध्ये घुसले होते, त्यांचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. आणि खूप खूप छान अनुभव आहे हा. आणि आमचं औक्षण गेलं त्यांनी, सगळ्यांना ओवाळलं. हा खूपच भारी वाटतंय, आनंद होतोय आम्हाला. आणि असाच मला असं वाटतं हा प्रेक्षक वर्ग आहे जो आम्हाला असं छान काम करायला प्रवृत्त करत असतो. कलाकारांसाठी खरंच हीच एक मोठी अभिमानाची गोष्ट असते ना की आपलं पात्र आवडतंय. आपण आपल्या लाईफमध्ये किती कामं करतो, वेगवेगळी कामं करतो, पण एखादं पात्र आवडणं आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये रिलेट होणं की अरे म्हणजे तुमचे निगेटिव्ह कॅरेक्टर असले तरी लोकांना आवडत आहेत
आणि ही जरी तिकडे मस्तीखोर असली तरी ही लोकांना इनोसेंट वाटते. हो 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 नाही खरंच आहे, खूप मस्ती करते ती खरं आहे. मला आत्ताचं काय आवडलं माहितीये, छे बाबा आमचा एपिसोड बुडाला तुम्ही म्हणजे ते कलाकार त्यांचं प्रेम त्यांचं कुठे आहे प्रेम, त्या हा. कॅरेक्टर्सवर, म्हणजे आर्टिस्टवर आहेच अर्थात, पण ते जे प्रेम आहे ना ते त्यांनी सहज बोलून गेलं त्या, म्हणजे असं छे त्या पद्धतीने नाही म्हणत आहे मी, पण एक त्यांची जी आत्मीयता ती पहिली त्या सिरियल विषयी कॅरेक्टर्स विषयी होती आणि नंतर मग आमच्याविषयी आर्टिस्ट म्हणून, म्हणजे ते आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे, कारण पर्सनली आम्हाला ओळखत नसतात ना त्या, हा. तिथे ओळखतात खरं, त्यामुळे अजून छान वाटलं. नाही, रादर ते आपल्याला म्हणतात ना मनोरमा की सखूला इतका त्रास देऊ नका तुम्ही, बाबाजी किती त्रास तुमच्या जिंगरोबांना सांगा. म्हणजे मला असं वाटतं एका प्रकारे ती आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे आम्ही जरा बरं काम करत असावं, त्यांना ते भावतंय, त्यांना खरं वाटतंय की ही खरंच इतकी बाई इतकं हिला त्रास देत असणार. सो थँक्यू आम्हाला इथे हा एक वेगळा अनुभव दिल्याबद्दल. प्रयत्न करताय तुम्ही तिला त्रास देण्याचे वेगवेगळे उपाय शोधताय. मालिका बघताना असं वाटतं की अरे म्हणजे अरे अशा पद्धतीने नकारे त्रास देऊ त्रास देऊ असं वाटतं कधी? वाटतं ना. पण तुम्हाला माहितीये का मालिका ते शूट होते तेवढे दिसत तुम्हाला, त्याच्या मागे ही किती त्यांना त्रास देते माहितीये का? ते नाही माहिती, म्हणून तर म्हटलं मला घ्या विचारा तिथे. विचारा त्यांना काय मला काय त्रास प्रत्यक्षात बघण्यात येईल कोण कोणाला किती त्रास दोघांना देतंय. विचारा, ज्ञानेश दादाला आणि शैलाताईला तुम्ही विचारा. सरप्राईज व्हिजिट द्या. हा, एकदा तुम्ही surprise आज आज आम्ही कसं त्यांनी तुम्हाला सरप्राईज व्हिजिट दिली ना, दिल्या, तुम्ही एक सरप्राईज व्हिजिट द्या. येईल येईल नक्की. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हा तिघांचं की आज ह्या खऱ्या रसिक प्रेक्षकांना भेटून तुम्ही आज गप्पा मारल्या आणि त्यांच्या सोबत आपली मालिका बघितली आणि त्यानिमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांची जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला, त्यांचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला ही संधी दिली त्यासाठी. अरे थँक्यू. तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच आपला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.